तर आपण आज आलेलो आहेत माझ्या सोलार कॅमेरातील सर्वप्रथम कस्टमर विठ्ठल शिंदे सरांच्या शेतामध्ये. आपण पाहू शकता यांची शेती आहे हळदीची. इथं सोलार पंप पण आहे त्यांना आलेला आणि पूर्ण कागद इथे 3 एकरचा पट्टा आहे. नाही 3 एकर आहे ना, पावणे 3 एकर शेत आहे. यांना अगोदर मी हा कॅमेरा दिला होता. आपण पाहू शकता हा कॅमेरा जेव्हा सोलारचा आला होता, ट्रूव्ह्यू कंपनीचा सिंगल लेन्स कॅमेरा. सर्वप्रथम कॅमेरा मी काकांना दिला होता. ते आमचे पहिले मानकरी आहेत सोलार कॅमेऱ्याचे. जे मी माझ्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये पहिला जे सोलार कॅमेरा विकला तो काकांनाच विकला. शंभू शूट कर ना 2 मिनटं. काकांना सोलारचा कॅमेरा लावला होता. काका 1-2.5 वर्ष झाले आपल्याला याला, राईट? कसा अनुभव राहिला? नाही, एकदम भारी आहे. हा कॅमेरा आज पण हा वर्किंगमध्ये, बट त्यांना अपडेट करायचं. त्यांना अपडेट करण्यामुळं हे ट्रूव्ह्यू 4G सोलार लिंकेज पॅन्टेल कॅमेरा जे लिंकेज आहे 2 कॅमेराचं. हे बघा, हे कॅमेरा आहे. हा कॅमेरा मी त्यांना आता लावतोय. हे अपग्रेड करतायत. हा कॅमेरा पण यांचा चालूच आहे. आता एक दुसरा आम्ही करणार आहे ते कॅमेरा फिट. आणि अतिशय सुंदर अप्रतिम असा कॅमेरा आहे. आता यांना 2 वेगवेगळे चित्र दिसणार आहे. एक तर हे फिक्स लेन्स राहणार जे समोर दाखवणार त्यांना भाग, आणि दुसरं जे आहे ते शेतामध्ये पलीकडे फिरून पाहू शकतात. तर हे आमचे हॅपी कस्टमर आहेत, आनंदी कस्टमर आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स खूप छान राहिला. आज परत अजून एक कॅमेरा मी यांच्याकडे फिट करतोय. मध्यंतरी एक सर्व्हिसचा इश्यू आला होता त्यांना, त्यावेळेस मी यांना करून दिलं. त्यावेळेस सर्व्हिसचा पण प्रॉब्लेम त्यांचा आउट ऑफ वॉरंटीला असताना पण कंपनीनं सर्व्हिस दिली. आज पण हे वर्किंग आहे, पण यांना अपग्रेड करायचं होतं. काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी अजून हे करायची होती. काका, मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, मला सांगताना खूप गर्व होतो की आमचे सर जे आहे ते रिटायर्ड मिलिटरीमध्ये राहिलेले आहेत पदावर. तर सर रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर आहेत. त्यांचं शेत आहे, त्यांची मुलं उच्च शिक्षित आहेत, खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. त्यांना एक छंद आहे, पेन्शन वगैरे चालू असताना पण शेती करणं त्यांचं एक आनंद आहे. त्यांना रुची आहे, त्यांचा छंद असल्यामुळं ते आवडीनं करतायत खूप काही, सर्व काही. आणि खूप आनंद होतोय मला दुसऱ्या वेळेस सरांना कॅमेरा देताना. ते बोल बोल जल्दी बोल, ठोक दूंगा नाही तर. तर पाहू शकता आता फिट होणार आहे. फिट झाल्यावर मी तुम्हाला कॅमेरा दाखवतो, त्याचा व्हिडिओ पण. माझे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबच्या चॅनलवर आहे. हे जे कॅमेराचा माझा 27,000 व्ह्यू आलेले त्या कॅमेऱ्याला. हे पहिला 27,000 व्ह्यूज आलेले त्या कॅमेऱ्याला. लावण्या अगोदर मी ह्याच कॅमेऱ्याचा व्हिडिओ काढला होता, नंतर काकांकडे लावला होता. फक्त एडिटिंग इतकी येत नव्हती, त्यामुळे ते शेतामध्ये व्हिडिओ शूट केला नव्हता. तर चालते, आपण पुढं बघूयात हे कॅमेरा इन्स्टॉल झाल्यावर कसं दिसणार आहे मोबाईलवर. खूप खूप धन्यवाद. रेहान्स सिक्युरिटी सिस्टीम मायूज ह्या यूट्यूब चॅनलवर लाईक करा तुम्ही व्हिडिओला, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी संपर्क साधा अगर आपल्याला 4G सोलर कॅमेरा पाहिजे असेल तर. माझा मोबाईल नंबर आहे 9822442003. थँक्यू सो मच. तर आपण पाहू शकता हे कॅमेऱ्याचं फिटिंगचं काम चालू आहे. एक आमच्या काकांनी सरांनी आमच्या एक क्लॅम्प बनवलेला आहे, खूप जे टेलिफोनच्या खांब्यामध्ये ती राऊंड प्लेट बनवलेली आहे आणि त्याला पूर्ण स्ट्रक्चर बनवल्यासारखं पूर्ण बनवलेलं आहे कॅमेरा. त्याला होल पण त्यांनी केलेले होते. खूपच व्यवस्थित सिस्टमॅटिक दिसतो त्यामुळं ते कॅमेरा. त्यांनी हे स्वतः संकल्पनायुक्ती केलेली आहे त्यासाठी. तर आता त्याच्यावर आम्ही फिट करत आहोत. आता याच्यानंतर त्याचा पॅनल लागणार आहे आणि पॅनल लागल्यानंतर आम्ही ती फक्त क्लॅम्प जी आहे ती वरती खांब्याला लावून गोल फक्त त्याचे नट आवळून घेणार आहेत. तर खूपच प्रॉपररित्या होणार आहे. आमच्या सरांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडं माकड वगैरे पण येतात, वानर पण येतात, तर ते त्यांनी एखाद्या बसतात पण पॅनलवर त्यांचे पिल्ले, तरी पण ते पॅनल तुटलेलं नाही आहेत ते आता भाई. आता नवीन पॅनल लागणार आहे, कॅमेरा नवीन लागणार आहे. आणि काय त्यांना डिफरन्स वाटलं, काय वेगळेपणा वाटला त्या कॅमेरामध्ये या कॅमेरामध्ये, ते देखील अनुभव, त्यांचं मत, त्यांचं सजेशन, फीडबॅक आपण घेणार आहोत. कॅमेरा प्रॉपरली फिट होत आहे खूप छानपणे. आम्ही कुठलीही
म्हणजे संभावना ठेवत नाही कॅमेरा कधी. तर आपण पाहू शकता अतिशय प्रॉपर पद्धतीने हा कॅमेरा या स्ट्रक्चरमध्ये जे आम्ही बनवलेलं आहे आमच्या सरांनी, त्याच्यामध्ये आम्ही त्याला फिट केलेलं आहे. बघा किती व्यवस्थितपणा दिसतो त्याच्यामध्ये फिटिंग झाल्यावर. आणि हे ॲज इट इज आम्ही जे स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्या आमची टेलिस्कोपिक लॅडर पण लावलेली आहे आम्ही 15 फुटाची. त्या खांब्यावर आता नेऊन त्याला आम्ही फिट करण्याचं कार्य करणार आहोत अद्याप. आणि आमचे टेक्निशियन त्याला फिट करणार आहेत. यांचे पपईचे झाडं पण आहेत. हे बघा सीडी आहे. टेलिफोनचा जे जुना खांबा असायचा त्या खांब्याच्या वरच्या भागावर हे फिट होणार आहे. आणि या अगोदर आम्ही ज्यावेळेस फिट केला होता तो कॅमेरा, हे जे आपल्याला शेड दिसतोय शेताच्यामध्ये पाहणी निगराणी करण्यासाठी वरती बनवलेलं आहे त्यांनी. असं त्यांचं शेत आहे पूर्ण. तुम्ही शेताचा व्ह्यू बघू शकता 360. हे पूर्ण उभा पट्टा आहे यांच्या शेताचा पूर्ण. आणि यांनी शेतामध्ये सगळं सुविधा केलेल्या आहेत. बघू शकता आपण यांचं पूर्ण RCC मध्ये बांधकाम पण केलेलं आहे आखाड्याचा. हे गोबी पण लावलेली बघा, फुलगोबी यांच्या इथं लावलेली आहे. आणि हे गेट एंट्रन्स आहे यांचा. आणि पक्ष्यांना खाण्याकरिता यांनी एक खूप चांगला ऑनलाईन इक्विपमेंट आणलेला आहे ज्यामध्ये पक्षी येऊन खाऊ शकतात. त्यांना पाणी प्यायची पण व्यवस्था केलेली आहे. खूप चांगली विचारधारणा आहे यांची मुख्य प्राण्याबद्दल. एक मंदिर पण पाहू शकता आपण इथं. हे मंदिर पण आहे यांच्या शेतामध्ये एक छोटासा. प्रत्येक गोष्टी आहेत त्यांच्याकडे, प्रत्येक फॅसिलिटी आहे. प्रत्येक उपकरणांचा वापर करून आधुनिकरित्या शेती करतात. सोलार पंप पण आहे यांना. बाकी सगळ्या फॅसिलिटीज आहेत. एक छोटासा गार्डन आहे बघा. एक गुलाबाचं झाड पण आहे त्याच्यामध्ये. किती सुंदर असे गुलाब आलेले. एक नवीन कलर आहे पीच कलरचा, अबोली कलरचा गुलाब आहे. झाडं पण आहेत. आमचे टेक्निशियन महादेव जाधव याला फिट करत आहेत. एकदम व्यवस्थित करायचा प्रयत्न आमचा चालू आहे जेणेकरून भविष्यात काही टेक्निकल इश्यू निर्माण होऊ नये. प्रत्येक कामामध्ये आम्ही आमच्या कामाला अपग्रेड करत असतो. जे काही अडचणी, जे काही प्रॉब्लेम निर्माण झाले त्यानुसार आम्ही त्याला अजून अपग्रेड करून आता हे जुन्या कॅमेरातून आम्ही सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढणार आहोत आणि या कॅमेरामध्ये फिट करणार आहोत. आता बघा याच्यामध्ये एक मेमरी सिम कार्ड आहे. यामध्ये एअरटेलचा आणि शंभू तो एअरटेलचा कॅमेरामध्ये सिम कार्ड टाकला तर तुम्ही निश्चिंत राहताल, बेफिकर राहताल. तर माझी रिक्वेस्ट आहे आपल्याला की आपण एअरटेलचंच मेमरी कार्ड यूज करा. जिओमध्ये काही टेक्निकल इश्यू यायचे, प्रॉब्लेम यायचे, अडचणी निर्माण होतात. काही नाही, IPv6 नेटवर्क आहे. काही काही कॅमेरा सपोर्ट करत नाहीत त्याला. त्यानंतर मेमरी कार्ड पण आहे बघा. या तगर सरांकडे मेमरी कार्ड आणि नाही टाकून देते जे आहे ॲज इट इज टाका. त्यांना अगर काही वाटलं तर ते आपण त्याला अपग्रेड करू, अजून वाढून घेऊ मेमरी. सध्या त्यांचा कसं सिंगल लेन्स असल्यामुळे 64 GB मेमरी कार्ड होता. आमचं रिकमेंडेशन असते 2 लेन्स असल्यामुळे तुम्ही 128 वापरा कमीत कमी. तर चालू शकते, तुमचं काम होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. हां, नंतर मग अपग्रेड करताना हां. तर आता याला आपण फिट केलेलं आहे. आता हे फिट होणार आहे बघा तुम्ही. ते मेमरी कार्ड किती जीबीचं आहे आपलं हे? 64 GBचं आहे सर. आणि कितीचं घ्यायचं? 128 256 पण टाकू शकता तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. तुम्हाला किती दिवस रेकॉर्डिंग पाहिजे हे बघा. बरेचसे कस्टमरचे हे प्रश्न असतो जे सर विचारत आहेत की आम्ही मेमरी कार्ड नेमका किती GBचा टाकावं, किती कॅपॅसिटीचा टाकावं. मी आपण सर्वांना सांगू इच्छितो, या कॅमेरामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे कॅमेरा आहे 3+3 MPचा आहे. आता हे बघा, Network connection. Please wait. हे बघा कॅमेरा चालू केलेला आहे. अशी बेल जाते अगोदर. 4G network connection succeeded. आता हे कॅमेरा पूर्ण घुमणार बघा 360. हे बघा खूप छान. तर आता आपला मुद्दा काय चालू लागला की मेमरी कार्ड याला जे आहे कंपनी ऑफिशियली म्हणते 256 GB पर्यंत सपोर्ट करतो. 64 GBचा सरांकडे मेमरी कार्ड आहे.
64 GB सर माझ्या हिशोबानं एक साधारणतः तुम्हाला अगर कंटिन्यूस रेकॉर्डिंग केलं तर 8 दिवस आणि मोशनवर रेकॉर्डिंग केलं तर 12 ते 15 दिवस रेकॉर्डिंग माझ्या हिशोबानं होऊ शकते. 128 GB अगर तुम्ही मेमरी कार्ड घेतायत सर तर 128 GB ला तुम्हाला एक टेंटेटिव्हली 1 महिन्याच्या वरतीचं कालावधी ती रेकॉर्डिंग करणार. कंटिन्यू रेकॉर्ड पण केलं तर 1 महिन्यात आसपास व्हायला पाहिजे आणि 256 घेतलं तर 1.5 ते 2 महिने तुम्हाला आरामशीर रेकॉर्डिंग भेटणार. हे डिपेंड करते अगर आपण कॅमेरा मोशनवर ठेवतात आणि मोशनवर ठेवल्यानंतर किती हालचाल होते त्या कॅमेरावर त्यानुसार ती मेमरी भरत असते आपली. आणि कंटिन्यूस रेकॉर्ड केलं तर मग ते त्याचं एक मर्यादित तितकं स्पेसिफिक ड्युरेशन असतो तितकंच करतं. म्हणजे 64 GB 5 ते 8 दिवसच करतो मेमरी कार्ड. आणि याला 2 लेन्स असल्यामुळे कॅमेऱ्याला हे थोडंसं बाकी सिंगल लेन्स कॅमेऱ्यापेक्षा थोडंसं जास्त मेमरी घेतो रेकॉर्डिंगला डबल. तर आता यांच्या फोनमध्ये ॲप तर इन्स्टॉल केलेलीच आहे अगोदर आम्ही. आता त्याच ॲपमध्ये आम्हाला हा कॅमेरा पण ॲड करायचा आहे. यांचं म्हणणं आहे सरांचं की हे कॅमेरा आम्ही पाठीमागं त्यांचा अगोदर तिथं आम्ही फिट केलं होतं शेताच्या मध्यभागी. तर तो तिथं फिट करायचा आमचं प्रोव्हिजन आहे. हे काढल्यानंतर आम्ही त्याला तिकडं लावणार आहेत. बघा हे जे शेड दिसतो ना तुम्हाला म्हणजे लक्ष देण्याकरता शेतामध्ये त्यांनी एक मध्यभागी असं उभं राहायचं कॅबिन टाईप बनवलेलं आहे. पूर्ण त्याच्या शेतावर नजर ठेवता येतो आपल्याला. तर चला पाहूयात पुढचं कसं होते काय होते. हे बघा यांचं शेत. आता आम्ही इथं कॅमेरा फिट करणार आहोत या भागावर. आता आमचा टेक्निशियन जाणार आहे तिकडं आणि तो कॅमेरा फिट करणार आहे. बघा त्या जागेवर वरती आम्ही फिट करणार आहोत. तर आता हे आम्ही ॲपमध्ये कॉन्फिगर करत आहोत कॅमेरा. याच्या कॅमेरावर एक साधारणतः आपल्या हिशोबानं राईट साईडला एक QR कोड दिलेला असतो बघा या प्रकारचा. या QR कोडला स्कॅन केल्यानंतर आपण त्यांच्या फोनमध्ये ट्रू क्लाउड म्हणून ॲप आहे त्या ॲपमध्ये हे स्कॅन केलेलं आहे. आता याच्यामध्ये आम्ही काय टाकलं आहे शिंदे फार्म हाऊस त्यांचं. आता हे पूर्णपणे बघा हे कॅमेरा लाईव्ह होत आहे. आता थोडंसं प्रोसेसिंग घेतो. काही नेटवर्क थोडंसं घेतं इतकं पाहिजे तितकं स्ट्रॉंग नाही. 2 काड्याच आहे बघू शकता तुम्ही. तर हे बघा खाली फिनिशला क्लिक कर दिलं. आता हे बघा हे कॅमेरा. तर हे कॅमेरा पाहू शकता तुम्ही. हे कॅमेरा लाईव्ह झालेला आहे दिसतो याच्यामध्ये. व्हॉट्सॲप कॉल आला होता सरांना मध्येच. ओपन करा सर ॲप. हां तर डिक्लाईन करा डिक्लाईन. एक मिनिट. तर आता आपण पाहू शकता याच्यामध्ये 2 कॅमेरे आहेत. तर आपण याला हे बघा. तर आता हे बघू शकता 2 लेन्स तुम्हाला या कॅमेरामध्ये दिसत आहे. एक फिक्स लेन्स आहे त्याच्यात काका नामचा टेक्निशियन दिसतोय सर आमचे. आणि दुसरी जी लेन्स आहे ती पॅन्टेल 360 फिरणारी आहे आणि खूप छान आहे बघा. आता हे आपण इन्स्टॉल करणार आहोत. बघा हे लाईव्ह दिसत आहे कॅमेरामध्ये. थोडंसं इकडं नेटवर्क आतल्या भागामध्ये थोडंसं कमी येतो म्हणून थोडंसं काही लॅक्स आपल्याला पाहायला भेटत असतील. बघा हे झालेलं आहे. वर्चुअल बस शंभू त्याला कॅमेऱ्याला हे बघू शकता तुम्ही. एक क्लिअरिटीचा ढोबळमानाने तुम्हाला साधा अंदाज येऊन जाईल. हे बघा हे वरती करतोय मी आता याला. हे वरती जातोय हे बघा. बघा आता हे कॅमेरा आपला एक लेन्स समजा या साईडला आहे तर एक लेन्स तिकडच्या साईडला आहे असं आपण ठेवू शकतो. बघा याच्यात समोर दिसायला हे समोरचा भाग आहे आतला भाग आणि मी तुम्हाला दिसत असेल या कॅमेरामध्ये. तर अशी याची 3+3 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. आणि आता याला आम्ही वरती फिट केल्यानंतर तुम्हाला कसं दिसतोय ते दाखवतो. हे बघा याला कॉलिंगचं पण बटन आहे. हे कॉलिंगचं बटन आपलं दाबलं जेव्हा तर याच्यामध्ये आपल्याला बोलता पण येतो. तर आपण 2 वे कम्युनिकेशन देखील या कॅमेरामध्ये करू शकतो. म्हणजे आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण त्याला सहजपणे त्या कॅमेऱ्यातून बोलू शकतो. मोबाईलद्वारे आपण समोरच्या कॅमेरावरून बोलू शकतो. आपल्या आखाड्यासमोर समजा आपला हे बघा हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो. तर असा आवाज देखील याच्यामध्ये येतो, आपण बोलूया. तर हे पाहू शकता तुम्ही. आता आपण याला इन्स्टॉल करणार आहोत फिट वरती, आणि त्यानंतर वरून कसा व्ह्यू दिसतो तर आपण पाहणार आहोत. ते बघा, इतका डिटेल व्हिडिओ तुम्हाला कोणीच, हे बघा. हां, थोडं लेट याच्यामध्ये आवाज येतो नेटवर्क स्लो असल्यामुळे. तर आपण पाहू शकता आता तिकडे आपल्याला फिट करायचा हाच कॅमेरा त्या जागेवर. आता आमचे टेक्निशियन जात आहेत आणि पूर्ण प्रॉपर वेमध्ये तो कॅमेरा फिट होणार आहे. आणि फायनली कॅमेरा फिट झाल्यानंतर त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार. आणि बघू शकता आपण पूर्ण शेत यांचा 3.25 एकरचा भाग कॅमेरा बऱ्यापैकी पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो दिवसा. कॅमेराची ऑफिशियली कंपनीने दिलेली रेंज 30 मीटर आहे, म्हणजे साधारणतः 100 फूटचा भाग तो एकदम अंधारामध्ये रात्री कव्हर करतो, लाईट नसताना कुठलेही. आणि दिवसामध्ये तुम्हाला आसपासचा पूर्ण परिसर, यांचा शेत सोडून पण बाजूचा परिसर पण याच्यामध्ये दिसतो, जसं आपल्याला मोबाईलमध्ये दिसत आहे. तर आता पाहू शकता हे कॅमेरा फिट करण्याकरिता आमचा माणूस, आमचा टेक्निशियन वरती चढतोय आणि वरती जाऊन त्याला प्रॉपर फिट करणार आहेत. ते थोडंसं की झाड आम्हाला थोडंसं मध्ये येऊ शकतो कॅमेराच्या लेन्समध्ये, तरी आपण त्याचा प्रयत्न करूयात की त्याचा इम्पॅक्ट कमी पडावा. हे सोलार पंप आहे यांचा खाली, त्यांची मोटरसायकल पार्क केलेली इकडं. आणि आपण पाहू शकता आता आम्ही वरी तो कॅमेरा सक्सेसफुली इन्स्टॉल केलेलाच आहे, फक्त नट फिट करायचे राहिलेले आहेत. अँगल्स आणि प्रॉपर डायरेक्शन कॅमेऱ्याची पाहण्यात येत आहे. कॅमेराच्या पॅनलचा टिल्ट अँगल वगैरे पण प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे, कारण फिटिंग प्रॉपर असली तरच तो पॅनल आपल्या कॅमेराच्या बॅटरीला चार्ज करणार आहे. 18,500 mAhची अशी बॅटरी या कॅमेरामध्ये कंपनीने दिलेली आहे. त्या बॅटरीला फुल चार्ज होण्याकरिता 1.5 ते 2 घंट्याचा कालावधी लागतो, चांगलं ऊन असलं तर. आणि तो बॅकअप त्या बॅटरीचा अगर आपण विचारत असाल तर 24 तास नॉनस्टॉप हे वर्क करतो कॅमेरा. तर तुम्ही पाहू शकता हे कॅमेरा सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला नटबोल्ट आम्ही फिट केलेले आहेत, प्रॉपर फिटिंग केलेली आहे. आम्ही थोडंसं वेळ जास्त लावतो कामामध्ये, पण काम प्रॉपरच करत असतो. तर हे पाहू शकता आमच्या यूट्यूब चॅनलला रिहान्स सिक्युरिटी सिस्टीम, याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपले मित्र नातेवाईक कंपनीला कोणाला पण कुठल्याही प्रकारचा कॅमेरा लागत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. आमचा मोबाईल नंबर आहे 9822242003. तर यानंतर तुम्हाला याचा व्हिडिओ पण मी दाखवणार आहे की हे कव्हरेज कसा घेतो आहे कॅमेरा. तर आता आम्ही खाली उतरतो आहे खांबावर. धन्यवाद. तर यांचा हा जुना कॅमेरा जो होता ते शेताच्या मध्यभागी आपण लावलेला आहे बघा, फिट केलेला आहे. या जागेवर यांनी वांगा आणि कोथिंबीर लावलेली आहे. त्या साईडला वांग्याची भाजी लावलेली आहे आणि हे हळद आहे, गोबी पण लावलेली आहे यांनी शेतामध्ये. तर आपण पाहू शकता हे सेंटर पॉईंटनं यांचा शेताचा व्ह्यू आहे. इथून यांनी ग्रीन नेट लावलेली आहे पूर्ण जाळी. आणि हे समोर आम्ही तो त्या भागाला आमचा कॅमेरा फिट केलेला आहे, आपल्याला पाहता येत असेल सोलार. आपण पाहू शकता हे ट्रूव्ह्यू कंपनीचे 4G जे आहे तो पॅन्टिल लेन्स आहे. आपण तुम्हाला फिरून दाखवतो. वाईट व्ह्यू येतो याच्यामध्ये.
तर आमच्यासोबत विठ्ठल शिंदे सर आहेत, रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत हे, आणि सैनिक म्हणून देशासाठी त्यांनी काम पण केलेलं आहे. आणि यांच्याकडे आम्हाला पण यांनी देशाची सुरक्षा केली आणि यांच्या शेताच्या सुरक्षेसाठी आम्ही यांना कॅमेरा लावले. तर दुसरा कॅमेरा आपण पाहू शकता तिथे इन्स्टॉल झालेला आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये आम्ही देखील करून दिलेला आहे तो. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तो कॅमेरा इन्स्टॉल झालेला आहे व्यवस्थित. आणि अतिशय उत्तमरित्या त्यांचा जुना एक कॅमेरा आहे 4Gचा सोलारचा, तो सिंगल लेन्स आहे, तो पण आम्ही तिथं फिट केलेला आहे शेताच्या मध्यभागी. आणि दोन्ही कॅमेराद्वारे यांना खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रोटेक्शन होत आहे. 24/7 यांचं शेत सर्व्हिलन्समध्ये आहे, यांना पूर्णपणे पाहता येत असते. तर सर, कसला अनुभव राहिला दुसरा कॅमेरा लावण्याचा तुमचा? नाही, चांगलं आहे. आता हे म्हणजे मेन घर होतं, याच्यात धान्य वगैरे राहते. तर सरांचं एक फार्म हाऊस बनवलेलं आहे, याच्यामध्ये यांचं स्टोरेज राहतो. शेतामध्ये जे काही धान्य उगवतो ते याच्यात ते ठेवत असतात, स्टोर करत असतात. तर त्याच्यासाठी पण प्रोटेक्शन झालं त्यांचं म्हणणं आहे. आणि एक इकडं झालं आता समजा एक शेताच्या मध्यभागी नाहीतर आधी काय इकडं सेट करून ठेवणं लागत होतं, तिकडं काय करायचं ते काय व्हायला माहीत पडत नव्हतं. सरांचं मेन म्हणजे असं इकडं व्यवस्थित राहते 24 तास. आता सरांचं म्हणणं येतोय की आता 2 लेन्स भेटल्यामुळं एक हे फिक्स लेन्स हे आपल्या म्हणजे आखाड्याला म्हणू शकता, फार्म हाऊसकडे ठेवू शकता, जिथे यांचा स्टोरेज असतो अन्नाचा, धान्याचा, शेताचा. आणि दुसरं म्हणजे हे जे शेत आहे त्याच्याकडे ते लेन्स ठेवू शकतात. म्हणजे कसं होईल की त्यांना डबल अँगल येईल. 2 लेन्समुळे त्यांना पूर्ण प्रोटेक्शन भेटेल, जास्तीत जास्त कव्हरेज भेटेल आणि व्यवस्थित दिसेल. काका, क्लिअरिटी कशी वाटली तुम्हाला? क्लिअरिटी सरांची चांगली आहे. याच्या अगोदर त्यांनी लावलेलं आहे, त्यांना ते अनुभव होताच. आता आम्ही दुसरं पण परत लावलेलं आहे. कसं असतं की काम चांगलं केलं तर त्याच्या वारंवार आम्हाला पुढचे कामं भेटत राहतात. त्यांचा अनुभव चांगला होता. त्यांचे नातेवाईक पण CCTV कॅमेऱ्याचं काम करतात, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला हे काम दिलं आहे. त्यासाठी मी मनपूर्वक आभारी आहे त्यांचा. आणि धन्यवाद सर, आमच्यासोबत व्यवस्थित म्हणजे आमचं तुमच्यासोबत सर्व्हिस झाली. सेकंड टाईम तुम्ही आमच्याकडून कॅमेरा परचेस केलं, त्यामुळे मी मनपूर्वक आभारी आहे. रिहान्स सिक्युरिटी सिस्टीम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आमचे व्हिडिओ लाईक करा. थँक्यू सो मच. साहेबांकडे हे कॅमेरा आम्ही लावलेला आहे. ट्रूव्ह्यू कंपनीचा 4G लिंकेज सोलार मिनी पॅन्टेल कॅमेरा 3+3 MPचा आहे. 4G सिमवर चालतो कुठलेही. H265 वॉटरप्रूफ कॅमेरा आहे. 2 लेन्स आहे, 1/3 एक स्थिर राहते. त्यासोबतच त्याला 264 GB मेमरी कार्ड बसवता येतो. क्लाउड स्टोरेजची फॅसिलिटी, अगर कॅमेरा चोरी झाला तर कंपनीच्या क्लाउड्सवर त्याचं रेकॉर्डिंग राहणार. त्यासोबतच हे बोलू पण शकतात, आपल्या शेतामध्ये ऐकू पण शकतात. जगातल्या कुठल्याही कोण्यातून हे कुठून पण आपलं शेत पाहू शकता, निगराणी ठेवू शकतात आणि चोरांपासून आपल्या शेताचं, आखाड्याचं, मौल्यवान वस्तूंचा, जनावरांचा संरक्षण करू शकतात. सर, तुम्हाला कसं वाटलं आमचा कॅमेरा? खूपच चांगला वाटला, कारण की लाईटचं काम नसल्यामुळे काही अडचण येणार नाही त्याला. शेतात लावायला बी चांगला आहे आणि जनावरांच्या संरक्षणासाठी तर अतिउत्तम आहे. आणि कसं लोकांचे काही रस्त्यावर जाता येता कोणी आलं हे झालं तर आपल्याला समजून जाते कोणाला आपल्या शेतात, आखाड्यावर. यासाठी त्या उद्देशाने लावलं सर. तर विठ्ठल शिंदे साहेबांकडे आज आम्ही लावलं, जे कारगिलमध्ये सैनिक होते, त्यांचं शेतातला आज आम्ही लावून आलो. त्यांनी 2.5 वर्ष अगोदर एक कॅमेरा घेतला होता त्यांच्याकडे दुसरा दुसरा. आज योगायोग हा दुसरा कॅमेरा एकाच दिवसात इन्स्टॉल करत आहोत आम्ही. आज होळीचा दिवस असून लोक सुट्टी करत आहेत, पण आम्ही दिवसभर काम करत आहोत, आपल्याला सेवा देत आहोत. तर ऑन टाईम सर्व्हिस दिलेली आहे यांना मी, आणि यांना कॅमेरा आवडलेला आहे. निश्चितच त्यांनी मोबाईलमध्ये पाहिलेलं आहे. अजून यांच्या गिरगावमध्ये हे दुसरा, बुद्रुक गिरगावमध्ये आज दुसरा कॅमेरा लावलेला आहे मी. तर रिहान्स सिक्युरिटी सिस्टीम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच. तर आता पाहू शकता हा कॅमेरा इन्स्टॉल झालेला आहे. मोबाईल ट्रूव्ह्यू क्लाउड ॲपमध्ये पण त्याला कॉन्फिगर केलेला आहे. ॲक्टिवेट करून त्याची सोलार प्लेट पण लावण्यात आलेली आहे. आता फक्त हे कॅमेरा कॉन्फिगर होणार आहे. हे आमचे गायकवाड सर आहेत, त्यांचा हा शेत आहे. शेतामध्ये बैल जनावर पण आहेत.
आणि खूप काही मौल्यवान सामान पण आहे शेतीविषयक. तर कोणती हां, हे बोरची मशीन आहे यांच्याकडं आणि पशुधन पण आहे. त्याच्या सुरक्षणाकरिता आपल्याला हा कॅमेरा इन्स्टॉल करायचा आहे. त्यांना हा भाग बघायचा, त्यासोबतच जे इथं जिल्हा परिषद शाळा आहे गिरगावची बुद्रुक, तर तिथून येणारा एक रस्ता आहे तो कवर करायचा एका लेन्समध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त अपोजिट लेन्समध्ये हा भाग कवर करायचा इकडचा. तर सगळं आम्ही कवर करणार आहे एकाच कॅमेरामध्ये, कारण या कॅमेरामध्ये 2 लेन्स असल्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या रेकॉर्ड होणारे, पूर्ण एरिया कवर होणारे. जास्तीत जास्त आपला सिंगल लेन्सचा कॅमेरा असला असता तर हे शक्य नव्हते पूर्ण कवर करणे, म्हणून आपण त्यांना डुएल लेन्स दिलेला आहे, सोलारचा दिलेला आहे कॅमेरा. आणि हे ट्रूव्ह्यू कंपनीचा ओरिजिनल सोलार कॅमेरा आहे. सर्वात अगोदर सोलार कॅमेरा काढणारी ही एकमेव कंपनी आहे. आता बघा आम्ही किती व्यवस्थितरित्या त्या पत्र्यामध्ये नट लावून तो कॅमेरा फिट केलेला आहे. प्रॉपर व्यवस्थितरित्या काम केले जाते. सीडी पण आम्ही सोबत आणत असतो, म्हणजे जेणेकरून शेतकरी बांधवांना, जे आमचे ग्राहक आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये. ॲडव्हान्स टूल्सचा वापर देखील आमच्याकडे करण्यात येत आहे कॅमेरा फिट करायला. तर आपण पाहू शकता अवघ्या काही कालावधीमध्ये कॅमेरा आपल्याला मोबाईलमध्ये पाहण्यात येईल. त्या कॅमेराच्या लेन्समधून जी रेकॉर्डिंग होणार, जे चित्र दिसणार, ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी पाहायला ठेवणार आहे. त्यानंतर त्या कस्टमर जे आहेत आमचे गायकवाड साहेब, त्यांचं पण मनोगत मी घेणार आहे. त्यांना कसा कॅमेरा वाटला, काय वाटला, हे सर्व मंडळी आतुरतेने प्रतीक्षा करत आहे कॅमेरा केव्हा फिट होतो. आणि मोबाईलवर त्याचे चित्रण पाहण्याकरता ते आपल्या मोबाईलमध्ये जे झालेले आहे ना ऑनलाईन, कुठे तो माझे ओके सॉरी माझ्या खिशामध्ये आहे. बघा हे कॅमेरा मी तुम्हाला दाखवतो कसं दिसतो याच्यामध्ये. आता ही बघू शकता तुम्ही ट्रू क्लाउड ॲप आहे याच्यामध्ये. ट्रू क्लाउड टाकल्यानंतर हे उघडल्यानंतर हे युजर इंटरफेस आहे ॲपचा. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर गायकवाड फार्म हाऊस आपण त्याला नाव दिलेलं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर दोन्ही लेन्स उघडतात एकाच टाईमाला. एक वरची लेन्स आहे, एक खालची लेन्स आहे. बघा ते फिट करतायत. बघा त्याच्यात दिसत आहे आपल्याला व्यवस्थित. खालचं म्हणजे आता बघा तुम्ही, वरची लेन्स फिरतीये बघा आणि खालची फिक्स लेन्स आहे बघा. हे बघा हे कॅमेरामध्ये पूर्ण दिसत आहे. हे बघा पूर्ण 360 आपण फिरून पाहू शकतो तसं. आणि ही पलीकडची लेन्स आहे बघा फिक्स. हे बघा या साईडनं आपल्याला या साईडनं पण पाहता येतो रस्ता. जे शिवाट आहे ती पण बघता येते. इथं शाळा आहे जिल्हा परिषद यांची. ती शाळेच्या समोरचा परिसर आहे जिल्हा परिषद शाळेचा. हे बघा रस्ता येणारा. हां, आणि ह्या साईडला यांचा आखाडा आणि शेत आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित. आता हे खाली उतरल्यावर आमचे टेक्निशियन आपण पाहू शकतो पूर्ण व्यवस्थित कसं ते हे झालं. तर अवघ्या काही कालावधीतच आपण पूर्ण व्यवस्थित याचे फीचर्स वगैरे पाहणार आहे. याच्यात बोलायचं पण ऑप्शन आहे. हे बटन दाबलं जेव्हा, याला एकदा स्टार्टिंगला परमिशन द्यावं लागते, अनुमती द्यावं लागते. आणि अनुमती दिल्यानंतर आपण त्या कॅमेराद्वारे बोलू देखील शकतो. आता हे जेव्हा आपण क्लिक करणार तेव्हा बोलू शकतो. बघा मी तुम्हाला बोलून दाखवून. हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय का? बघा कॅमेरामधून आवाज येतोय. हॅलो. हां, तर हे बघा आपण जसं कॉलिंग करतो त्या प्रकारे कॉलिंग होते याच्यामध्ये. आपण बाहेरून कुठूनही आपले शेत आखाडा पाहू शकतो आणि बोलू पण शकतो. तर असे फीचर आहेत. त्यासोबतच याला आपल्याला मोर ऑप्शनमध्ये जाऊन सायरन वाजवायचं पण फीचर आहे. हे बघा याला सायरनला, हे बघा अशा प्रकारे सायरन देखील वाजवतोय कॅमेरा. माहिती करून म्हणजे कोणते बटन आहेत. सायरन देखील वाजतोय कॅमेरामध्ये. हे बघा हे खाली सायरनचा, हे जे हे सायरन दाबायचा बटन आहे. हां,
तू मोबाईल कुठे तू लगेच आठवत हे बघायचं खाली राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला एक मोर म्हणून ऑप्शन आहे 4 डब्यावाला, त्याला क्लिक करायचं. याच्यामध्ये सायरन म्हणून ऑप्शन आहे राईट साईडचा उजव्या बाजूला, हे वाजवल्यानंतर कॅमेरा सायरन करतो. स्पीकर लावता येत नाही का? रात्री खूप जोरात आवाज येतो, त्याचा व्हॉल्यूम पण वाढवता येतो आपल्याला. त्यासोबतच याला आपण कलर नाईट विजन देखील करू शकतो. काय म्हणता? बढिया बढिया लावलं नाही त्यांच्या शेतात देखील लावलेलं आहे. हे ट्रॅक्टर चालवत आहे त्यांच्या शेतामध्ये. अगोदर आम्ही कॅमेरा फिट केलेला आहे. आता याचे फिक्स लेन्स आम्ही सेट करतोय. पत्र हाडरायचे तुमचे पत्रांची पाठी हाडरायची ब्रिशर बसायला नाही ती पाल पाठी कशी ते फॅन नीट करून आणले ना धडधड करणार. तर आता बघू शकता हे परिसर आपल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे कॅमेरामध्ये. हे इतके परिभाग आपल्याला. इथं बैलगाडी आहे, लाईट आहे आणि पूर्ण हां बऱ्याचपैकी म्हैस आहे त्यांच्या. आज होळीचा दिवस आहे आणि आज आम्ही हे दुसरा कॅमेरा बसवत आहे. ट्रूव्ह्यू कंपनीचा 4G लिंकेज सोलार मिनी पॅन टिल्ट कॅमेरा. तर हे 2 लेन्सवाला कॅमेरा आहे. आपण पाहिलंच अगोदरच्या व्हिडिओमध्ये. एक फिक्स लेन्स आणि एक फिरता लेन्स. त्याला सोलर पाटी आहे. 3+3 MP चे 2 कॅमेरे आहेत. 4G सिम कार्डवर चालतो हा कॅमेरा. H.265 कम्प्रेशन आहे. पावसाने खराब होत नाही. फ्री क्लाउड सर्व्हिस आहे 30 दिवसाची. त्यासोबतच 256 GB मेमरी कार्ड सपोर्ट करतो. असा खूप सुंदर कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे हा. सरांच्या शेतामध्ये लावणार आहे. बघा परिसर आहे यांचा. सरांचं गिरगाव आहे. गिरगावमध्ये आम्ही गिरगाव बुद्रुक आज हे दुसरा कॅमेरा आमचा लागत आहे ह्यांच्या गावामध्ये. तर आता परत पूर्ण इन्स्टॉल करणार आहेत आम्ही आणि इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला याचा कॅमेराचा व्हिडिओ दाखवणार आणि त्यांचा मनोगत पण घेणार. धन्यवाद.